मगाशी कुणाच्या भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेख झाला. देशाच्या पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली. मणिपूरचे विविध धर्माचे, जातीचे, भाषेचे लोक आम्हाला लोकांना भेटायला दिल्लीला आले आणि चित्र काय सांगितलं. फिर्या एकत्र असलेला हा लहानसा प्राण अस्वस्थ झाला. दोन जमातीमध्ये संघर्ष झाला. घरदारं पेटवली, शेती उद्ध्वस्त झाली, स्त्रियांच्यावर अत्याचार केले गेले आणि फिर्या एकत्र असणारा सुसाळ ठरणारा हा मणिपुरी एकमेकाशी बोलायला सुद्धा तयार नाही. ही अवस्था त्या ठिकाणी. आणि एवढं मोठं संकट एका राज्यावर आल्याच्या नंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्याला सामोरं जाणं, लोकांना विश्वास देणं, एकवाक्यता निर्माण करणं, कायदा आणि सुव्यवस्थेचं जतन करणं. पण दुर्दैवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे झंकून सुद्धा बघितलं. आज अखेर एवढं मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही. हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगपुरुष होऊन गेले. महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं. विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय, मराठा वर्सेस ओबीसी, तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर, तुम्ही कसं बघताय? तर मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही. मी कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही. मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो होतो. आपल्याकडे या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला, खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहणार. आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं, असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते. मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत. आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल तर मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो तुम्हाला. परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा, हात मारणं बिरणं लांबचं राहिलं, तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा. म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात. म्हणजे पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलोय आपण? जाती जातींमधला विद्वेष जो आहे जाती जातींमध्ये अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीनच, कळलं का? पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला मन कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी. त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले, अत्यंत दुर्दैवी. मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमच्यामधले काय मतभेद असतील, तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल, काय करायचं असेल ते करा, पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही.
या संदर्भात लोकांची फसवणूक काढलं गेलं, विशालगडावरचं जे अतिक्रमण काढलं गेलं त्यानंतर जो काही लोकांना दिसते काय मी बोललो होतो की त्याच्यामध्ये या सर्व गड किल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकामं आहे ती पाडून टाका म्हणून. ती नंतर झालेली आहे ती. आरक्षण हा मुद्दा असणार आहे का अजेंड्यात? विधानसभा निवडणुकांसाठी काय स्ट्रॅटेजी ठरते? स्ट्रॅटेजी आत्ता सांगू. सर, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र आता मी ज्यावेळेला बोलेल त्याला बोलीन सगळ्या गोष्टी एका वेळेला. तुला काय वाटतं? संपला विषय.